लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही लाईक करावा व इतरांबरोबर तुम्ही शेअर करावा व भविष्यात येणारे नवीन संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावे। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, येशू ख्रिस्ताने प्राप्त केलेले मुक्तीचे आशीर्वाद। हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे। या विषयामध्ये आमच्या जीवनाचं परिवर्तन आहे। नक्की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केले हे समजणे फार आवश्यक आहे। या जगामध्ये आजपर्यंत आम्ही अशा प्रकारची सुवार्ता ऐकलेली आहे की ख्रिस्त येशू आमच्यासाठी काल्वरीवर मरण पावला, त्याने आपले रक्त सांडले, पण नक्की त्याने आमच्यासाठी काय केले आहे हे जेव्हा आम्हाला समजेल, ख्रिस्ताचं आमच्यावरील किती अपरंपार प्रेम आहे याची जाणीव आम्हाला होईल आणि आमचे ख्रिस्त येशूमधील स्थान काय आणि त्याने आम्हाला पाचारण जे केलेले आहे ते पाचारण किती महत्त्वाचं आहे हे आम्ही ओळखू लागू। आणि म्हणून मुक्तीचे आशीर्वाद हा विषय मी आपणापुढे मांडत असताना मुक्तीच्या आशीर्वादाची यादी पुष्कळ आहे, परंतु मी काही स्पष्ट आणि ठराविकच मुद्दे आपणापुढे ठेवत आहे। म्हणून आजचा हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा असे मी आपणा सर्वांना विनंती करीतो। थँक यू। देवाने आपल्या प्रतिरूपात निर्माण केलेला आदम आणि हव्वा यांचे पतन झाल्यानंतर देव त्या ठिकाणी आलेला आहे आणि देवाने पाहिलेला आहे की आदम आणि हव्वा हे नग्न झालेले आहेत। अर्थात देवाने त्यांच्यावर ठेवलेलं एक पवित्र आच्छादन निघून गेलेलं आहे आणि ते नग्न असल्याची त्यांना जाणीव होऊन ते घाबरे झालेले होते। अर्थात पापाचं गांभीर्य आणि आज्ञाभंगाचा परिणाम यांची पूर्णता ओळख त्यांना झाली नव्हती, परंतु देवाचे आदम आणि हव्वा यांच्यावरील प्रेम थोडेही कमी झाले नव्हते। म्हणून देवाने त्यांना आपलं प्रेम दाखविण्यासाठी प्राण्यांचे कातडे त्यांना वस्त्र म्हणून नेसविले। उत्पत्ती 3:21 मध्ये वचन म्हणते, परमेश्वर देवाने आदम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली। देवाने त्यांना ही वस्त्रे नेसविली। अर्थात ही वस्त्रे त्यांना कायम पापांची आठवण करून देणारी होती, कारण कोणीतरी त्यांच्यासाठी मरण पावलेले होते। देव त्यांना ही समज त्याद्वारे देऊ इच्छित होता की त्यांच्या तारणाचा संबंध कोकराच्या मृत्यूशी जोडलेला आहे, कारण तो कोकरा जर त्यांच्याबद्दल मेला नसता तर त्यांना मरावे लागले असते आणि त्यांना भविष्यात कोणतीच आशा नव्हती। रक्तामध्ये जीवन वास करते आणि रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही, म्हणून रक्त मनुष्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याचे काम करीत होते। परंतु ते कोकरू मरण पावल्या कारणाने त्या कोकऱ्याच्या रक्तामुळे आदम आणि हव्वा यांना कर्जाच्या स्वरूपात जीवन मिळाले। अर्थात जगाच्या स्थापनेपासून वदल्या गेलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात नावं लिहिण्यात आली। ही नावं आदमाचे जे बीज होते, जे जीवनासाठी निवडलेले होते ते होते। आदम आणि हव्वा यांना ते वस्त्र आठवण करून देत होते की त्यांच्यासाठी कोण मेला आहे व त्याचे प्रेमच त्यांना वाचवित आहे। त्याची वस्त्रे ही तारणाचे प्रतीक होते। एदेन बागेतून त्यांना बाहेर घालविण्यापूर्वी देवाने त्यांना वस्त्रे देऊन बाहेर पाठविले। हे देवाच्या प्रेमाचा पुरावा होते। अर्थात त्यांनी पाप करून देवाचा आज्ञाभंग केला होता, तरी देव त्यांची काळजी घेत होता आणि देवाची प्रेम दया त्यांना समजली की देव अजूनही तुमची काळजी करतोय। मनुष्यांना बाहेर घालवून दिले खरे, परंतु देव पुढील कालखंड युगे पाहत होता आणि देवाला दिसत होते की तारणाची किंमत काय असेल। मनुष्य संतानांना फार मोठा खडतर प्रवास करावा लागणार होता, परंतु देव त्या दृष्टिकोनातून पाहत होता की मला मनुष्यांना माझ्याकडे परत आणायचं आहे, कारण मनुष्य देवाचा पुत्र होता, कन्या होती आणि ते पुत्रत्व हरवून बसले होते। देवाला एदेन बागेतून दिसत होते की
देवपुत्र येशू याला त्या मनुष्यांना परत आणण्यासाठी मानव बनावे लागणार आहे, यासाठी की त्याने देव पित्याबरोबर त्यांचा समेट करावा. म्हणून देवाला संदेश वाहक पाठवावे लागणार आहेत आणि मनुष्य संतान त्यांचा नकार करणार आहेत. हे देव पाहत होता. त्याच्या पुत्रावर ते थुंकणार आहेत, त्याची चेष्टा करणार आहेत, त्याला अपमानित करणार आहेत, त्याला जखमी करून त्याचे हाल हाल करणार आहेत. शेवटी त्याला क्रुसावर खिळ्याने ठोकणार आहेत, त्याचे हात पाय विंधिणार आहेत. देवाने तेथून गेतशेमेची बाग पाहिली व त्या पुत्राची वेदना, अश्रू ढाळीत केलेली प्रार्थना, कळवळा आणि क्रुसावरची ती वाणी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. अर्थात दुसरा कोणता मार्गच नव्हता. आदमाला एदेन बागेतून बाहेर घालविणे देवासाठी फारच कठीण होते, दुःखदायी होते. तसेच देवपुत्र येशूलाही क्रुसावर मनुष्यांच्या पापांसाठी अर्पण करणे फार कठीण होते. परंतु पापाने प्रवेश केला होता व पुत्राला झाडावर टांगविले होते व यात काहीच तडजोड करू शकत नव्हते. संपूर्ण जगाची सुरक्षितता टांगती होती. किंमत काहीही असली तरी देव मनुष्यांना सोडविण्यासाठी किंमत स्वतःहून देणार होता. म्हणून देवाने एदेनमध्ये उत्पत्ती 3:15 अध्यायामध्ये अभिवचन दिले की तो स्त्रीची संतती येऊन त्यांना सोडवेल. आणि ज्या सैतानाने षडयंत्र करून मनुष्यांना पापामध्ये गुंतविले आणि मरणाच्या अधीन संपूर्ण सृष्टी केली आणि मनुष्यांना गुलाम केले, त्याचे डोके तो फोडून त्याला पराभूत करी. प्रियजन हो, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा बनला. येशूमध्ये जे रक्त होते तो कुमारीपासून जन्माला आल्या कारणाने कोणाही मनुष्याचा संबंध त्याच्या रक्ताशी नव्हता. प्रत्यक्ष अतिपवित्र यहोवा देवाचे रक्त त्याच्यामध्ये होते आणि म्हणूनच ते रक्त मनुष्यांच्या पापासाठी बलिदान करणे अतिशय गरजेचे होते. कारण पापी मनुष्याची सुटका, मुक्ती येशूच्या रक्ताशी पूर्णपणे निगडीत होती. म्हणूनच येशूला आमची मुक्ती देण्यासाठी आपलं अतिपवित्र मौल्यवान रक्त सांडावं लागलं, काल्वरीवर बलिदान कुर्बान करावं लागलं. म्हणूनच प्रभू येशूने आपल्या स्वर रक्ताने नवा करार केला व त्या रक्तानेच आम्हाला कृपा मिळाली. किती महान मुक्तीचं कार्य ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे हे आम्ही जर या पवित्र शास्त्र उघडू आणि यामध्ये आम्ही पाहू तर आम्हाला अतिशय आनंद होईल की आमचे ख्रिस्तामध्ये स्थान काय अद्भुत आहे, काय मुक्तीचा आशीर्वाद देवाने आमच्यासाठी देऊ केलेला आहे. आणि म्हणूनच आज आम्ही ही मुक्ती आणि मुक्तीचे आशीर्वाद उपभोगत आहोत. प्रियजन हो, या मुक्तीसाठी देवाला मानव बनावे लागले, रिक्त व्हावे लागले आणि आमचा दंड स्वतःवर घ्यावा लागला. म्हणून ही रक्ताची किंमत दिल्यामुळे आमच्यासाठी काय केले गेले ते समजणं अतिशय आवश्यक आहे. येशूच्या रक्ताचे काय महत्व आहे आणि त्या मुक्तीमुळे आम्हाला आज काय आनंद मिळालेला आहे, किती आशीर्वाद दिलेले आहेत हे समजून घेणं गरजेचे आहे. म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करीतो की तुम्ही आपलं लक्ष या वचनांकडे लावा आणि एक एक गोष्टी समजून घ्या. पवित्र आत्मा तुम्हाला त्याचं प्रकाशन देवो. आमेन. स्तोत्र संहिता 107 अध्याय 1-3 वचन म्हणते, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धार केले जन असे म्हणत, कारण त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशांकडून आणून एकवट केले आहे. प्रियजन हो, हा अतिशय मोठा आनंद आहे ज्या वेळेला आम्हाला हे कळते की मी मुक्त झालेलो आहे सैतानाच्या बंधनांतून, पापाच्या गुलामगिरीतून मी मुक्त झालेलो आहे. देवाने आपल्या महान अनुग्रहाने कृपेने मला वाचविलेले आहे. तेव्हा आमची चाल बदलते. तेव्हा आम्ही आमच्या स्वतःला देवाच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो, देवाची एक नवीन उत्पत्ती. प्रियजन हो, त्याने आपले पवित्र रक्त आमच्यासाठी दिले आणि आम्हाला त्याने विकत घेतले. अर्थात देवाने आपल्या रक्ताच्या किमतीहून आमची किंमत फार केलेली आहे. ज्या वेळेला आम्हाला ख्रिस्ताच्या त्या रक्ताने मुक्ती दिली त्यावेळेला आमच्यासाठी देवाने त्याचे अद्भुत अभिवचने आणि आशीर्वाद उपलब्ध करून दिले.
ज्याद्वारे आता आम्ही एक नवीन वेगळं जीवन जगावे आणि त्या आशीर्वादाचा आम्ही लाभ घ्यावा. इफेसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं 7वं वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. प्रियजन हो, सर्वात प्रथम मुक्तीचं कार्य आमच्यासाठी जे ख्रिस्त येशूने काल्वरीवर जे केले ते पहिले कार्य आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा दिली. प्रियजन हो, या संपूर्ण विश्वामध्ये मनुष्यांना त्यांच्या अपराधांची क्षमा प्राप्त होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपाय या जगांतील एकाही धर्माकडे नाही. अर्थात मनुष्य आपल्या स्वतःच्या कर्मांनी आपल्या पापांची क्षमा प्राप्त करूच शकत नाही. हे कार्य करण्यासाठी देवाला मानव बनावे लागले आणि आमची पापे त्याने स्वतःवर घेतली, वाहिली आणि आमच्या पापाचा दंड येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला. म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास केल्याने त्या दंडांतून मुक्त होतो आणि आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा प्राप्त होते. या कार्यासाठी आम्हाला फक्त पश्चाताप करून देवाकडे खऱ्या हृदयाने शरण येणे गरजेचे आहे आणि त्यावेळेला अपराधांची क्षमा आम्हाला प्राप्त होते. करंथीकरास दुसरे पत्र 5वा अध्याय याचं वचन 19 बनते, म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. अर्थात देव येथे ख्रिस्ताद्वारे आम्हा मनुष्यांचा समेट स्वतः बरोबर घडवित होता. म्हणूनच ख्रिस्त येशू हा एकमेव मध्यस्थ आहे देव आणि मनुष्यांमध्ये. अर्थात आम्ही पापामुळे पापाच्या दंडास कारणीभूत होतो आणि देवासमोर आम्ही देवाच्या क्रोधास पात्र होतो. परंतु ख्रिस्ताने आमच्या वतीने आपलं पवित्र रक्त अर्पण केलं देवाचा कोकरा बनून आणि म्हणून देवाने आम्हाला ख्रिस्ताच्या रक्तामुळे जवळचे केले आणि आम्ही देवाच्या क्रोधांतून वाचलो गेलो. किती अद्भुत कार्य हे ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे. करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय 21 वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रियजन हो, आम्ही पापी अपराधी, आमची बिलकुल लायकी नाही आणि पात्रता पण नाही. पण देवाने आमच्यावर प्रेम केले आणि आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला आमच्या पापांसाठी दिले, यासाठी की आम्ही त्याच्यावर विश्वास करावा आणि आम्हाला देवाचे नीतिमत्व प्राप्त व्हावे. म्हणजे वास्तविक आम्ही पापी असल्या कारणाने देवाच्या कोर्टात कायद्याप्रमाणे आम्ही गुन्हेगार आहोत आणि गुन्हेगाराला शिक्षा आहे आणि शिक्षा ही नरकदंड आहे. परंतु आमचा नरकदंड यांतून आम्ही मुक्त व्हावे त्यासाठी स्वतः देव मानव बनला आणि त्याने आमच्या पापाचा दंड, आमच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. अर्थात आम्ही गुन्हेगार असताना देखील आम्हाला नीतिमान ठरवावे हे देवाने योजले. प्रियजन हो, आम्ही पापी होतो पण देवाने आम्हाला नीतिमान असे घोषित केले. देवाचे स्वतःचे नीतिमत्व आम्हाला दिले आणि ही गोष्ट आमच्यासाठी मुक्तीचा महान आशीर्वाद आहे. या जगात अशा प्रकारचा कोणता मार्ग नाही की गुन्हेगाराला नीतिमान ठरवावे. हा मार्ग केवळ देवाकडे आहे. देवाने आम्हाला ख्रिस्त येशूचे नीतिमत्व दिले. याचा अर्थ काय? नीतिमत्व दिले, आम्ही पाप केलेच नाही अशा पद्धतीने आमची पापे पूर्ण नष्ट करून टाकली, त्याचा रेकॉर्ड पुसून टाकला. आणि ज्या वेळेला देव असं कार्य करीतो त्यावेळेला आमच्यावर पापाचा काही डाग राहत नाही. आपल्या स्वतःचे नीतिमत्व येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्रदान करीतो यासाठी की आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे. प्रियजन हो, ख्रिस्ताने आमच्यासाठी काय काय केले यावर आपला एक संदेश आहे. त्या दिवशी काल्वरीवर, प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने काल्वरीवर काय केले याविषयी एक संपूर्ण विस्तृत माहिती एका आपल्या छोट्याशा संदेशात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कृपा करून हा संदेश आवर्जून पहावा अशी माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की येशूने नक्की आमच्यासाठी काय केले हे सत्य आम्हाला त्यातून प्रगट होईल. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 19 आणि 20 वचन म्हणते, म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यांतून म्हणजे स्वदेहांतून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात
येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. भावांनो बहिणींनो, येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आज आम्ही देवाच्या सरळ सानिध्यामध्ये जाऊ शकतो. अर्थात आम्हाला मुक्तीचा आशीर्वाद काय मिळाला? देवाने आमच्यासाठी देवाबरोबरची सहभागिता ही आमच्यासाठी पुनर्स्थापित केली. पापामुळे आम्ही देवापासून पूर्ण विभक्त झालो होतो, पण येशूच्या रक्तामुळे आम्हाला मुक्तीचं दान मिळालं आणि आम्ही देवाच्या जवळ आलो. त्याच्याशी सहभागिता करण्यासाठी मार्ग मोकळा केला. गलतीकारस पत्र याचा 3 अध्याय याचं वचन 13 आणि 14 मी वाचत आहे. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविली. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने सर्व शाप जे मानव जातीवर आले होते आपल्यावर घेतले. शापामुळेच तर मृत्यू आला होता, पाप आले होते, आजार आले होते, विकार आले होते. गरिबी शापाचेच कारण आहे. कमतरता आमच्या जीवनातील शापाचं कारण आहे. निराशा ही सर्व सैतानी बंधने त्याने तोडून टाकली आणि आम्हाला शापांतून कायमची मुक्ती दिली. आज तुम्हाला जर तुमच्या शापांतून मुक्त व्हायचं असेल तर येशू ख्रिस्ताला स्वीकारल्या कारणाने त्याने जी मुक्ती मिळविली आणि त्या शापासाठी किंमत मोजली, आपल्या स्वतःच शरीरावर सगळा शाप घेतला, त्या कारणाने तुम्ही मुक्त होऊ शकता कायम त्या शापापासून. किती अद्भुत आशीर्वाद आहे या जगात. किती लोक शापाखाली आहेत, तळमळत आहेत, खूप श्रम करत आहेत, सुख नाही, शांती नाही, आनंद नाही. त्यांच्या जीवनामध्ये निराशा, संकट, दुःखे शापाची कारणं आहेत. दरिद्री अवस्थेत आहेत, उपासमारीने लोक मरत आहेत. पण ख्रिस्त ज्या वेळेला आम्हाला शापांतून मुक्त करीतो त्यावेळेला आमच्यासाठी मुक्तीचा मिळविलेला आशीर्वाद याची काय मोठी किंमत आहे हे आम्हाला तेव्हा कळते. मत्तेकृष्ण वर्तमान याचा 8 अध्याय याचं वचन 16 आणि 17 मी वाचत आहे. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुःखनाईतांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. असे जे यशया संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने 53 अध्यायामध्ये याविषयी भविष्यवाणी केली होती की मसीहा जो येईल तो आमची पापे, आमची रोग, आमचे क्लेश, आमचे व्याधी, आमच्या वेदना वाहून नेईल. म्हणून यशया 53:4 म्हणते, खचितच त्याने आमची दुःखनी आपणावर घेतली आहेत आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत. 5वं वचन म्हणते, तो आमच्या अपराधामुळे घायल झाला होता, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळाले आहे. मिळणार आहे, मिळेल असं नाही. येथे येशू ख्रिस्ताने आमच्या आरोग्यासाठी किंमत देऊन टाकली. हे ते दैवी आरोग्य आहे आणि या गोष्टीवर आम्ही विश्वास करून जर स्वीकारू तर ते दैवी आरोग्य आम्हाला प्राप्त होते. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आमचे विकार येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले. प्रियजन हो, ही गोष्ट आम्हाला समजणं गरजेची आहे की आज आमच्या शरीराला जे विकार, व्याधी, आजार, रोग येतात यासाठी काल्वरीवर किंमत मोजून दिली गेली आहे. दैवी आरोग्य हा मुक्तीचा एक महान आशीर्वाद आहे. तुमचा आजार काहीही का असेना तो बरे करण्याचं सामर्थ्य येशूने दिलेल्या मुक्तीच्या आशीर्वादामध्ये आहे. तुम्हाला केवळ त्यावर विश्वास करून त्याचा स्वीकार करणे आहे, मग ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते. येशूने आमचे आरोग्य खरेदी केलेले आहे. व्याधींतून, आजारांतून, रोगांतून मुक्तीसाठी येशूने किंमत मोजलेली आहे. मग तुम्ही म्हणाल, मग आम्हाला ते कसे प्राप्त होईल? ज्यासाठी किंमत मोजली गेलेली आहे त्यावर आम्हाला कायद्याने दावा करावा लागतो की ती आमची व्हावी. म्हणून सैतानाला तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही रोगाला प्रवेश करू देऊ नका. रोगाची सुरुवात प्रथम विचारांतून होते. म्हणून सैतान जेव्हा कोणताही नकारात्मक विचार आणतो तेव्हा त्याला पहिला हाकलून लावा आणि त्याला मनात, सैताना तू चालता हो, येशूने माझे रोग स्वतःवर घेतले आहेत आणि मी या शरीरामध्ये एकही रोग स्वीकारत नाही. गेट आउट, निघून जा तू. कोणतेही विकार असो,
तुम्ही आज्ञा केली पाहिजे विश्वासाने. आपल्या स्वतःच्या शरीराशी बोलून हे सर्व रोग हाकलले पाहिजेत. आणि येशूने आमच्यासाठी किंमत मोजली, माझे व्याधी स्वतःवर घेतले, यावर विश्वास केला पाहिजे. मग मुक्तीचा आशीर्वाद, आरोग्याचे दान आम्हाला प्राप्त होऊन आम्ही रोगमुक्त होतो. सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला ही आढळते की येशूने आपले रक्त दिले आणि त्यामुळे तो आपला पवित्र आत्मा आमच्यासाठी पाठवू शकला. रक्त कायम देवाचा आत्मा हा आमच्या जीवनावर आणत असतो. अर्थात देवाचा आत्मा ही जीवनाची एक नदी आहे. येशूने म्हटले की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे पवित्र आत्म्याला दर्शविते आणि हे कार्य मुक्तीचा आशीर्वाद दाखविते. पवित्र आत्मा म्हणजे स्वतः देव. त्याने आम्हाला आपल्या स्वतःला दान म्हणून दिले, यासाठी की आम्ही पवित्र आत्म्याला प्राप्त करावे. अर्थात पवित्र आत्मा आमच्यासाठी सगळं काही आहे. तो आमचा शिक्षक आहे, गुरु, आम्हाला सत्यात घेऊन जाणारा, सर्व गोष्टी समजाविणारा, होणाऱ्या गोष्टी सांगणारा. ख्रिस्ताने ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा अनुवाद आम्हाला प्रगट करण्याचं कार्य हाच तो पवित्र आत्मा आमच्या जीवनात करीतो. हा तुम्हाला आणि आम्हाला एक दत्तकपणाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, देवाच्या भयाचा आत्मा, स्थिर मनाचा आत्मा, हा तो देवाने आम्हाला दिलेला आहे. या आत्म्याद्वारे आम्ही परिपूर्णतेला पोहोचावे. हा पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यास शिकवितो. हा पवित्र आत्मा आम्हाला आमची पाप दाखवितो, यासाठी की आम्ही त्यांतून पूर्णतः मुक्त व्हावे. हा पवित्र आत्मा आम्हाला पवित्र करतो. आमचे विचार करणे, आमची चालचालवणूक, आमचं जीवन हे तो सत्य वचनाच्या सरळ रेषेमध्ये आणतो. आणि पवित्र आत्मा जेव्हा आम्हाला प्राप्त होतो तेव्हा देवाचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते. तेव्हा आम्ही देवासाठी तहानले आणि भुकेले होतो. हा सत्याचा आत्मा आहे. हा भ्रांतीच्या हरेक दुरात्म्यापासून आमचा बचाव करणारा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून तो आम्हाला सत्यामध्ये कायम घेऊन जातो आणि असत्य गोष्टी काय आहेत हे दाखविण्याचं काम करतो, यासाठी की आम्ही कायम सत्यावर प्रेम करावे आणि असत्याचा द्वेष करावा. प्रभू येशू ख्रिस्ताने आमची जागा घेतली. आमची गरिबी, दरिद्री अवस्था त्याने स्वतःवर घेतली आणि त्याची श्रीमंती त्याने आम्हाला दिली. बघा वचन काय म्हणते. करंथीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय 9वे वचन म्हणते, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. मुक्तीचा आशीर्वाद आम्हाला देवाने दिला ख्रिस्ताद्वारे. ध्यानात घ्या, तुम्ही आणि आम्ही आज जे धनवान आहोत, सुखात आहोत, याचे कारण येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताने आमचं दारिद्र्य स्वतःवर घेतलं आणि तो दारिद्र्यात गणला गेला आणि आमच्यासाठी त्याने श्रीमंती दिली. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताचं आमच्यावर हे प्रेम आहे आणि म्हणून आज आम्ही त्याचे किती धन्यवाद द्यायला हवे की किती उपकार त्याने आमच्यावर केलेले आहे. पेत्राचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय 3 वचन म्हणते, ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी, ध्यानात घ्या, येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि आम्हाला त्याचे स्वतःचे गौरव मिळावे म्हणून त्याने नेमलेला आहे. ख्रिस्त येशूने जे सगळं केले त्याचे हकदार, त्याच्या गौरवाचे वारिसदार आम्ही व्हावे असे त्याने केलेले आहे. आमच्यासाठी हे फार मोठं भाग्य आहे. प्रियजनो, ही गोष्ट ध्यानात घ्या. ही गोष्ट फार मौल्यवान आहे की येशू ख्रिस्ताने जे सगळं केलं आणि त्याचे आम्हाला मानकरी केलेलं आहे. हे किती अद्भुत आहे. म्हणून रोमकरस पत्र 8वा अध्याय 29वे वचन म्हणते, कारण ज्याच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते. बघा, देवाला अगोदर पूर्वज्ञान होते की हा व्यक्ती माझा निवडलेला आहे, त्याला त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे, म्हणजे ख्रिस्त येशू प्रमाणे, म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. 30वे वचन, ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण हे केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरव ही केले. तुम्हाला आणि आम्हाला, अर्थात ख्रिस्त येशूच्या मंडळीला, कलिसियाला येशू ख्रिस्ताने गौरव व्हावे म्हणून नेमलेले आहे. स्वतःचे गौरव तिला मिळावे म्हणून आपलं राजासन देखील तो आपल्या वधूला देणार आहे. असे सुवचन प्रकटीकरण 3 अध्याय याच्या
21व्या वचनात आम्हाला आढळते, मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. अर्थात राजासनावर राजा बसतो आणि या ठिकाणी राणीला देखील, ख्रिस्ताच्या कलिसियाला देखील तोच मान, तोच गौरव येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. हे मुक्तीचं कार्य आहे. येशूने काल्वरीवर जी मुक्ती मिळविली त्यामुळे हे गौरव ख्रिस्ताच्या मंडळीला प्राप्त होणार आहे. रोमकरसपत्राचा 6वा अध्याय 23वं वचन म्हणते, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. या ठिकाणी आम्ही मुक्तीचा आशीर्वाद आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि तो काय आहे? देवाने आपले कृपादान आम्हाला दिले की येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन या विश्वात फक्त एकमेव देवाकडे आहे, त्याच्यातूनच जीवन येते. अर्थात संपूर्ण सृष्टीत जिकडे कुठे तुम्ही नजर लावाल ते सर्व मरणाच्या अधीन आहे असे आम्हाला आढळेल. जे देवाचं स्वतःचं जीवन, जेथे देवाला जे अमरत्व आहे ते आम्हाला मिळावे ही देवाची इच्छा आहे. अर्थात सार्वकालिक जीवन हे त्यांनाच प्राप्त होऊ शकते जे देवाचे पूर्वीपासून निवडलेले आहेत. अनंत जीवन मिळणे या जगात आमच्यासाठी सर्वात मोठं सौभाग्य आहे आणि अनंत जीवन हे येशू ख्रिस्तामध्ये ठेवलेलं आहे. ज्याला येशू ख्रिस्त म्हणजे पुत्र लाभेल त्यालाच जीवन लाभेल. योहान कृष्णवर्तमान 17 अध्यायातलं 2रं वचन म्हणते, जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताशिवाय या जगात कोणीही देऊ शकत नाही. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? 3रं वचन, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताला ओळखणं फार फार गरजेचे आहे. येशू ख्रिस्त हा इतिहासातला कोणी प्रमुख नेता नाहीये, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक नाहीये. येशू ख्रिस्त त्रैक्य देवातला दुसरा व्यक्ती नाहीये. येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा निर्माण करता, संपूर्ण जगाचा उद्धार करता, आरोग्य देणारा, सृष्टीचा निर्माण करता, या जगाचा न्याय करणारा न्यायाधीश असा बनून येणारा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रियजन हो, देवाच्या कुटुंबात जन्मणे हे किती मोठे भाग्य आहे. जर या जगात कोणा राजघराण्यामध्ये, राजाच्या घरामध्ये कोणी जन्माला येईल तर त्याच्यासाठी किती वैभव असते. त्याहूनही अब्जपटीने देवाच्या घराण्यात आमचा जन्म होणे हे फार मोठे सौभाग्य आहे. आणि हे येशू ख्रिस्ताने जे काल्वरीवर मुक्ती मिळविली त्यामुळे हे शक्य झाले. आणि प्रियजन हो, देवाने तुम्हाला आणि आम्हाला येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे पुत्र बनण्याचा अधिकार दिला. पण पुत्र बनण्याचा अधिकार मिळाला म्हणून आम्ही पुत्र बनत नाही. आम्ही त्याचं अविनाशी वचन आमच्या हृदयात स्वीकारणे गरजेचे आहे. ते वचन, जे जिवंत वचन, अविनाशी वचन, ते आम्हाला पुन्हा जन्म देते. यालाच म्हणतात नवा जन्म. आणि तेव्हा आम्ही देवाच्या कुटुंबाचे, रॉयल फॅमिलीचे भागीदार होतो. देवाच्या कुटुंबात आमचा जन्म होतो. रोमकरसपत्र 8वा अध्याय 15वं वचन म्हणते, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापाशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. दत्तकपणाचा आत्मा याचा अर्थ काय? प्रियजन हो, दत्तकपणा म्हणजे ॲडॉप्शन. अर्थात दत्तकपणा हा त्यांना मिळतो जे परिपक्वतेला पोहोचतात. आणि ज्या वेळेला मूल परिपक्वतेला पोहोचते म्हणजे आपल्या बापाचा संपूर्ण बिझनेस, आपल्या बापाची संपत्ती, वैभव ते सांभाळण्याची पूर्ण कुवत त्याच्यात निर्माण होते आणि तो बापाबरोबर विश्वासयुक्त राहतो. आपली सर्व कामे योग्य प्रकारे हाताळू शकतो अशी कुवत त्याच्यात निर्माण होते. तेव्हा त्याला दत्तकपणा बापाकडून देण्यात येतो. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीवर जे कार्य केलं हे या विश्वांतील सर्वाधिक मोठं काम आहे. तुम्हाला माहित आहे, येशू ख्रिस्ताने आमची जागा घेतली, त्याची जागा आम्हाला दिली. अर्थात त्याचं जे होतं ते आम्हाला दिलं. आमची पाप त्याने स्वतःवर घेतली आणि त्याने आपल्या स्वतःचं नीतिमत्व आम्हाला प्रदान केलं. दुसरी गोष्ट,
त्याने आमच्या पापाचा दंड स्वतःवर घेतला आणि आम्हाला सर्व सैतानी बंधन आणि पाप याच्या दास्यांतून बंधनांतून मुक्त केलं. त्याने आमचा मृत्यू स्वतःवर घेतला आणि त्याने त्याचं जीवन जे अनंत अविनाशी जीवन ते आम्हाला दिलं. प्रभू येशू आमच्यासाठी दुःखी झाला यासाठी की आम्ही आनंदित जीवन जगावे, आम्ही कायम आनंदी असावे. म्हणून त्याने आमची सर्व दुःखे स्वतःवर घेतली. त्याने आपलं स्वतःचं शरीर आमच्यासाठी अर्पण केलं आणि आमच्या शरीराला मुक्ती जाहीर केली. अर्थात आम्ही अविनाशी जीवन प्राप्त करावे आणि विनाशी शरीरांतून आमचा बदल व्हावा हे कार्य काल्वरीवर पूर्ण केलं. प्रभूने स्वतःवर नियमशास्त्र घेतलं आणि नियमशास्त्राधीन तो झाला. नियमशास्त्राची पूर्णता करावयास कोणीच मनुष्य लायक नव्हता, परंतु त्याने संपूर्ण नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आणि आम्हाला कृपा दिली, नियमशास्त्राच्या बंधनांतून मुक्ती दिली. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही इतरांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांचे जीवन देखील बदलले जाईल. आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.